नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद आता केवळ एका गावापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावर परिणाम करत आहे। पुतळा नेमका कोणी बसवला, तो हटवण्यामागे कोणाचा निर्णय होता, मारहाणीचे आरोप कितपत खरे आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ नेमकं सत्य दाखवतात की अर्धसत्य, या सगळ्या प्रश्नांची उकल होणं गरजेचे आहे। कारण हा विषय आता केवळ एका घटनेपुरता नाही, तर समाजातील वाढत्या तणावाशी संबंधित आहे। नेतृत्वाची भूमिका, पोलीस प्रशासनाची जबाबदारी आणि सोशल मीडियावरील भडकाऊ भाष्य, या सगळ्यांचा आपण सखोल आढावा घेणार आहोत, म्हणून हा रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या घटनेवरून निर्माण झालेला वाद हा केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावर परिणाम करत आहे। पुतळा नेमका कोणी बसवला, तो हटवण्यामागे कोणाचा निर्णय होता, मारहाणीचे आरोप कितपत खरे आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ नेमकं सत्य दाखवतात की अर्धसत्य, या सगळ्या प्रश्नांची उकल होणं गरजेचं आहे। कारण हा विषय आता केवळ एका घटनेपुरता नाही, तर समाजातील वाढत्या तणावाशी संबंधित आहे। नेतृत्वाची भूमिका, पोलीस प्रशासनाची जबाबदारी आणि सोशल मीडियावरील भडकाऊ भाष्य, या सगळ्यांचा आपण सखोल आढावा घेणार आहोत, म्हणून हा रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या घटनेवरून निर्माण झालेला वाद हा केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर पेटला असून त्यामध्ये सोशल मीडियाची मोठी भूमिका दिसून येते। 4 फेब्रुवारीला अज्ञात व्यक्तींनी पुतळा बसवला। 5 फेब्रुवारीपासून त्याबाबत कायदेशीर पत्रव्यवहार सुरू झाला। तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिले, पोलिसांना बंदोबस्ताबाबत कळवण्यात आले। तरीही संभाव्य तणाव लक्षात घेऊन तातडीने ठोस कारवाई का झाली नाही, हा प्रश्न उपस्थित होतो। या दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या संजीवनी वाघ यांनी पुतळ्याचे रक्षण करण्यासाठी आपण पुढे आलो असल्याचे सांगितले। मात्र पुतळा नेमका कोणी बसवला, याची जबाबदारी कोणीच स्वीकारली नाही आणि त्यांच्या विधानांमध्ये विसंगती आढळते। एका व्हिडिओमध्ये त्या म्हणतात की काही समाजकंटक संध्याकाळी 7च्या सुमारास पुतळा उचलत होते आणि त्यांना विरोध करताना त्यांच्यावर बेदम मारहाण झाली। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या सांगतात की त्या पुतळ्याजवळ बसलेल्या असताना काही महिलांकडून त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला झाला आणि मध्यस्थी करताना त्यांना मारहाण झाली। दरम्यान सोशल मीडियावर विविध व्हिडिओ व्हायरल झाले, एक कथित मारहाणीचा, दुसरा कपडे फाडल्याचा, तिसरा सीसीटीव्ही फुटेज, परंतु उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे मारहाण होताना दिसत नाही। त्यामुळे सत्य काय हे अधिकृत तपासाशिवाय ठामपणे सांगता येत नाही। संजीवनी वाघ यांनी काही पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केला। विशेषतः विशिष्ट समाजातील पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना पकडून ठेवले आणि इतरांना मारहाण करू दिली, असा गंभीर आरोप त्यांनी केला, ज्याबाबत बुलढाणा पोलिसांनी स्पष्ट निवेदन देणे आवश्यक आहे। कारण पोलिसांना संभाव्य तणावाची पूर्वकल्पना असतानाही योग्य वेळी कडक बंदोबस्त का लावला गेला नाही, हा मोठा प्रश्न आहे। 8 फेब्रुवारीला त्यांनी मनोज जाधव यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले। त्यामुळे 4 ते 15 फेब्रुवारी दरम्यान गावात वाढत असलेल्या तणावाबद्दल वरिष्ठ नेतृत्वाला माहिती देण्यात आली होती का? दिली असेल तर त्यावर पुढील पावले का उचलली गेली नाहीत? आणि जर माहितीच दिली नसेल तर गावागावांत नियुक्त केलेले मराठा सेवक नेमके काय करत होते, असे सवाल उपस्थित होतात। हा संपूर्ण प्रकार नियोजित होता का, की निष्काळजीपणामुळे बिघडला, की सोशल मीडियावरील अफवा आणि भडकाऊ वक्तव्यांनी परिस्थिती अधिक चिघळवली, याची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे। दरम्यान ओबीसी सभांमधील आक्रमक भाषणे आणि मराठा ओबीसी तणावाची पार्श्वभूमी पाहता दोन्ही समाजांतील काही नेत्यांची भडकाऊ भाषा वातावरण अधिक गढूळ करत असल्याची भावना व्यक्त होते आणि सोशल मीडियावर लाईक्स फॉलोअर्सच्या हव्यासापोटी अफवा पसरवणाऱ्या घटकांवर सायबर विभागाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे। कोणत्याही व्यक्तीला दोष देण्याऐवजी पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज, पुतळा बसवण्याची संपूर्ण प्रक्रिया, मारहाणीचे आरोप आणि संबंधित सर्व स्टेटमेंट्स यांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणणे हेच महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे एकमेव उत्तर आहे। अन्यथा समाजात अविश्वास, संशय आणि तणाव वाढतच राहील। या सगळ्या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे नेतृत्वाच्या भूमिकेबाबत निर्माण झालेला संभ्रम आणि जबाबदारीचा प्रश्न। जर गावात 4 ते 15 फेब्रुवारी दरम्यान सतत तणाव वाढत होता, सोशल मीडियावर भडक पोस्ट्स फिरत होत्या, दोन्ही समाजांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते, तर स्थानिक पातळीवरील जबाबदार कार्यकर्ते, मराठा सेवक, ओबीसी प्रतिनिधी तसेच राजकीय पदाधिकारी यांनी समन्वय बैठक का घेतली नाही, मध्यस्थीचा प्रयत्न का झाला नाही आणि पोलिसांना अधिकृत लेखी सूचना देऊन प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी
का करण्यात आली नाही हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. एखाद्या पुतळ्याच्या प्रश्नावरून गावपातळीवर सुरू झालेला वाद राज्यव्यापी तणावात रूपांतरित होतो. याचा अर्थ संवाद यंत्रणा कुठेतरी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर काही नेत्यांच्या सभांमधील वक्तव्यांचे तुकडे व्हायरल होऊन त्याचा अर्थ विपर्यास केला जातो. त्यातून समर्थकांमध्ये आक्रमक भावना भडकतात आणि मग कमेंट्सच्या माध्यमातून अश्लील, भडक, द्वेषपूर्ण भाषा सामान्य केली जाते. ही प्रवृत्ती समाजासाठी अधिक धोकादायक आहे. कोणत्याही आंदोलनाला किंवा सामाजिक मागणीला वैचारिक भक्कमपणा आणि नैतिक अधिष्ठान असणे आवश्यक असते. पण जर त्यात भावनिक उद्रेक, अप्रमाणित आरोप आणि सोशल मीडिया ट्रोलिंग यांचा अतिरेक झाला तर मूळ प्रश्न बाजूला पडतो आणि केवळ संघर्ष उरतो. त्यामुळे या प्रकरणात केवळ पुतळा कोणी बसवला किंवा कोणी हटवला या पलीकडे जाऊन नेतृत्वाने वेळेवर संवाद साधला का, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाय केले का आणि समाजातील जबाबदार घटकांनी शांततेचे आवाहन कितपत प्रभावीपणे केले याचेही आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येक छोट्या घटनेवरून मोठा सामाजिक संघर्ष निर्माण होण्याची साखळी पुढेही कायम राहील. यापुढे विचार करायचा झाला तर या प्रकरणातून महाराष्ट्राला एक मोठा धडा घ्यावा लागणार आहे. कारण प्रत्येक वेळी एखाद्या प्रतिकात्मक मुद्द्यावरून समाजात अविश्वास आणि द्वेषाची ठिणगी पडत असेल तर त्यामागे केवळ एक घटना जबाबदार नसते, तर दीर्घकाळ साचलेली नाराजी, राजकीय स्पर्धा आणि सोशल मीडियावरील बेफाम अभिव्यक्ती यांचा एकत्रित परिणाम असतो. 4 तारखेला पुतळा बसवला गेला, त्यानंतर प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या, 8 तारखेला भेटीगाठी झाल्या आणि पुढील काही दिवसात वातावरण तापत गेले. या संपूर्ण कालावधीत शांततेसाठी ठोस सार्वजनिक अपील का झाले नाही? दोन्ही समाजांच्या ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेऊन संयुक्त पत्रकार परिषद का घेतली नाही? आणि वाद मिटवू, संवाद साधू असा स्पष्ट संदेश का गेला नाही? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. एखाद्या नेत्याच्या समर्थनार्थ किंवा विरोधात सोशल मीडियावर अश्लील, चिथावणीखोर भाषा वापरणे हे कोणत्याही चळवळीचे बळ नसून कमकुवतपणाचे लक्षण आहे. कारण त्यामुळे तात्पुरती टाळ्या मिळू शकतात, पण दीर्घकालीन सामाजिक सलोखा ढासळतो. त्यामुळे आता गरज आहे ती भावनिक प्रतिक्रिया थांबवून तथ्याधारित चौकशीची, प्रशासनाने पारदर्शक अहवाल जाहीर करण्याची आणि सर्व संबंधितांनी आपल्या वक्तव्यांबाबत जबाबदारी स्वीकारण्याची. अन्यथा आज चिखलीत जे घडलो ते उद्या दुसऱ्या गावात वेगळ्या कारणावरून घडेल आणि प्रत्येक वेळी समाज 2 गटांत विभागला जाईल. ही परिस्थिती टाळायची असेल तर कायदा, संवाद आणि संयम या तिन्ही गोष्टींचा समतोल राखणं अत्यावश्यक आहे. या सगळ्या घटनाक्रमाचा शेवट फक्त कोणी काय केलं यावर होऊ नये, तर पुढे काय करायचं यावर व्हायला हवा. कारण प्रत्येक वेळी वाद पेटल्यानंतर काही दिवस चर्चा, आरोप प्रत्यारोप, सभा, मेळावे, सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि मग हळूहळू शांतता, हा पॅटर्न महाराष्ट्रात वारंवार दिसतो. पण या शांततेखाली दडलेला राग आणि अविश्वास कायम राहतो आणि योग्य वेळी पुन्हा बाहेर येतो. त्यामुळे प्रशासनाने केवळ गुन्हे दाखल करून थांबू नये, तर सार्वजनिकरित्या संपूर्ण तपास अहवाल मांडून लोकांपुढे तथ्य ठेवावीत. कोणत्याही समाजाविरुद्ध अन्याय झाला नसेल तर ते स्पष्ट करावं आणि झाला असेल तर कठोर कारवाई दाखवून द्यावी. त्याचबरोबर राजकीय व सामाजिक नेत्यांनीही आम्ही आणू, आम्ही दाखवू अशा ताकदीच्या भाषेपेक्षा आम्ही बसू, बोलू आणि तोडगा काढू ही भूमिका घ्यायला हवी. कारण शेवटी नुकसान सामान्य गावकऱ्यांचंच होतं, त्यांच्या व्यवसायाचं, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परस्परांतील विश्वासाचं. सोशल मीडियावर काही सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपवरून निष्कर्ष काढण्याऐवजी पूर्ण संदर्भ समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा अफवा आणि अर्धसत्य हीच सत्य म्हणून फिरत राहतात. म्हणून या प्रकरणातून समाजाने, नेतृत्वाने आणि प्रशासनाने एकत्रितपणे आत्मपरीक्षण करून संवाद, संयम आणि कायद्याचा आदर या 3 स्तंभांवर पुढची वाटचाल करणे हाच खरा दीर्घकालीन उपाय ठरू शकतो. शेवटी या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की समाजाला नेमकं कुठे नेलं जात आहे, भावनांच्या लाटेवर की विवेकाच्या मार्गावर. एखाद्या घटनेनंतर लगेचच दोषारोपांची मालिका सुरू होते, सोशल मीडियावर न्यायनिवाडा केला जातो आणि तपास पूर्ण होण्यापूर्वीच लोकांच्या मनात ठाम मत तयार होतं. ही प्रवृत्ती धोकादायक आहे, कारण एकदा समाज मनाने विभागला की त्याला पुन्हा एकत्र आणणं खूप कठीण होतं.
म्हणूनच या घटनेतून सर्वांनी शिकण्याची गरज आहे की कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची खातरजमा करणे, भडक वक्तव्यांपासून दूर राहणे आणि कायद्यावर विश्वास ठेवणे हे अत्यावश्यक आहे. नेतृत्वानेही समर्थकांच्या टाळ्यांपेक्षा समाजाच्या शांततेला प्राधान्य द्यावं, कारण काही क्षणांच्या लोकप्रियतेसाठी दिलेली उत्तेजक विधानं दीर्घकाळ सामाजिक दरी निर्माण करू शकतात. पोलीस आणि सायबर विभागाने अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली तरच लोकांमध्ये संदेश जाईल की कायदा सर्वांसाठी समान आहे. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मराठा, ओबीसी किंवा कोणताही समाज असो, सगळे प्रथम महाराष्ट्राचे नागरिक आहेत, एकमेकांचे शेजारी आहेत, नात्याने जोडलेले आहेत. त्यामुळे संघर्षाऐवजी संवाद, संशयाऐवजी सत्य आणि आक्रमकतेऐवजी संयम निवडला तरच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. अन्यथा प्रत्येक छोटा वाद मोठ्या सामाजिक दरीत रूपांतरित होण्याचा धोका कायम राहील. तर हा होता चिखली गावातील संपूर्ण घटनाक्रम आणि त्याभोवती निर्माण झालेले प्रश्न. आम्ही कोणाच्याही बाजूने किंवा विरोधात नाही, आम्ही आहोत फक्त तथ्यांच्या बाजूने. सत्य बाहेर यावं, जबाबदारी निश्चित व्हावी आणि समाजात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी, हीच आमची भूमिका आहे. वाद वाढवणं सोपं असतं, पण तो मिटवण्यासाठी संयम, संवाद आणि जबाबदारी लागते. महाराष्ट्राची ओळख ही संघर्षाची नाही तर सामंजस्याची आहे आणि तीच जपणं आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मी जानकी पाटील, तुम्ही पाहत होता महाराष्ट्र फोकस न्यूज. अशाच सखोल आणि तथ्याधारित बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.